नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे पाइनएप्पल फ्लेवर शिरा। तर पहिल्यांदाच बनवत आहे, बघू कसा होतोय ते। प्रसादाचा तर शिरा बनवत आले मी, पण पहिल्यांदाच पाइनएप्पल फ्लेवर शिरा बनवते। तर म्हटलं आज ट्राय करावं। पहिल्यांदा मी कढईमध्ये तूप घेतलं, नंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स तळून घेतलेत। आणि त्याच तुपामध्ये मी रवा भाजून घेते। रवा चांगला भाजायचा, खमंग वास येईपर्यंत रवा चांगला भाजायचा। तर आता रवा चांगला भाजलेला आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेते भाजलेला रवा। आणि त्याच कढईमध्ये 2 वाटी गरम पाणी टाकते, कारण 1 वाटी मी रवा घेतला होता, त्यासाठी मी कढईमध्ये 2 वाटी गरम पाणी करायला ठेवते। आणि नंतर मी पाइनएप्पल फ्लेवर इसेन्स टाकलेला आहे आणि थोडासा फूड कलर टाकलेला आहे। पाण्याला उकळी आली, पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आणि त्यानंतर चांगली साखर विरघळल्यानंतर मग भाजलेला रवा त्या गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे। रव्यामध्ये पाणी जास्त झालेलं वाटेल, पण शिजल्यानंतर खूप छान होतो। आणि रवा शिजलेला आहे, म्हणजे आपला शिरा तयार झालेला आहे। वरून मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, मग अशी तळून काढलेले ते ड्रायफ्रुट्स मी या शिऱ्यामध्ये टाकलेले आहेत। तर इतका छान मऊ आणि लुसलुसीत शिरा आपला बनून तयार झालेला आहे। आणि मी पहिल्यांदाच केला होता, पण खरंच खूप छान झालेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदा तुम्ही नक्की हा पाइनएप्पल फ्लेवरचा शिरा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे ते। तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। तोपर्यंत बाय।